नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक सर आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द फिजिक्स गुरु. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये 12th स्टँडर्डच्या वेव्ह ऑप्टिक्स या टॉपिकमधून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन, लेट अस नो समथिंग अबाउट डिफ्रॅक्शन. लेट अस कन्सिडर अ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ द लाईट. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय म्हणतो आपण, ज्यातून बाहेर पडणारी जी वेव्ह आहे ती एकाच वेव्हलेंथची असली पाहिजे, त्याला म्हणतो मोनोक्रोमॅटिक सोर्स. सो लेट अस कन्सिडर अ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. In front of the monochromatic source, let us keep diffraction system. It may be an obstacle or a slit. And you know that in case of Fraunhofer diffraction, both source as well as the screen are at infinite distance from the diffraction system. मग ज्यावेळेस हे रेज इन्सिडेंट होत आहेत एजेसवरती, तिथं आल्यानंतर ते रेज बेंड होतात आणि स्प्रेड होतात इन टू द रिजन ऑफ द जॉमेट्रिकल शॅडो लाईक दिस. आणि ही जी प्रोसेस आहे, बेंडिंग ऑफ लाईट रेज नियर द एजेस ऑफ द ऑब्स्टॅकल ऑर अ स्लिट अँड स्प्रेडिंग इट इन टू द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो, यालाच आपण म्हणतोय डिफ्रॅक्शन. खाली पण तसंच होणार आहे. हे जे रेज आहेत इथं आले की बेंड होतील आणि ते स्प्रेड होतील जॉमेट्रिकल शॅडोच्या रिजनमध्ये, आणि त्यालाच आपण म्हणतोय डिफ्रॅक्शन. याही केसमध्ये स्लिटच्या सेमच होणार आहे. सो जर डेफिनेशन सांगायचीच म्हटली डिफ्रॅक्शनची, तर कशी करणार आपण, तर बेंडिंग ऑफ लाईट रेज नियर द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल ऑर अ स्लिट अँड स्प्रेडिंग इट इन टू द रिजन ऑफ द जॉमेट्रिकल शॅडो, ह्यालाच आपण म्हणतोय डिफ्रॅक्शन. यू नो दॅट देर आर टू टाइप्स ऑफ द डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन अँड फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली फक्त फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनबद्दल डिस्कस करतोय. मग त्यात आपण आत्ताच सांगितलं की जे सोर्स आणि स्क्रीन आहेत हे इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहेत तुमच्या डिफ्रॅक्शन सिस्टीमपासून. तुम्हाला की सर आता हे इन्फायनाईट डिस्टन्स लॅबमध्ये क्रिएट कसं करायचं, फॉर दॅट पर्पज लेट अस कन्सिडर अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. एक बाय कॉन्व्हेक्स लेन्सच्या साहाय्यानं आपण करू शकतो. मग काय करायचं, आपल्याला एक बाय कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायची आणि त्याचा जो फोकस आहे त्या फोकसला आपल्याला मोनोक्रोमॅटिक सोर्स ठेवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे कॉन्व्हर्जिंग लेन्सवरती जर पॅरलल रेज आले तर कॉन्व्हर्जिंग लेन्स काय करते, त्याच्या फोकसला ते रेला कॉन्व्हर्स करते त्या सगळ्या रेजला. मग ह्याच्या उलटही होऊ शकतं. जर त्याच्या फोकसला आपण एक सोर्स ठेवला तर रिफ्रॅक्शन नंतर हे जे रेज आहेत ते सगळे काय होणार, एकमेकांना पॅरलल. आणि पॅरलल रेचं मिनिंग काय, रेज आर कमिंग फ्रॉम द इन्फायनाईट डिस्टन्स. म्हणजे आपण इन्फायनाईट डिस्टन्स क्रिएट करू शकतो बाय युझिंग द बायकॉन्व्हेक्स लेन्स. आता जो रे त्याच्या सेंटरमधून जातोय तो रे सरळ जातो विदाउट एनी डेव्हिएशन. बट जे रेज त्याच्या अदर पार्ट्सवरती पडतील त्यांचं मात्र त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन होणार. अँड आफ्टर रिफ्रॅक्शन दे विल बिकम पॅरलल टू इच अदर. मग हे जे पॅरलल रेज आहेत ते एका प्लेन वेव्ह फ्रंटला बाउंड करतात. आणि रेज म्हटलं की ॲरोज कंपल्सरी आल्याच पाहिजेत. हा आहे तुमचा सोर्स आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स, आणि हे जे तुमचे पॅरलल रेज आहेत दे आर अलाउड टू फॉलो ऑन अ नॅरो स्लिट. स्लिट म्हणजे एक छोटंसं ओपनिंग ठेवायचं आपल्याला या ठिकाणी. तर ही जी स्लिट आहे त्याला नाव देऊयात सपोज आपण ए बी. सो ए बी या स्लिटवरती हे रेज पडलेत. आता त्या स्लिटची जी विड्थ आहे त्याला आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. त्याला सपोज आपण म्हणूया स्मॉल ए. सो स्मॉल ए इज द स्लिट विड्थ, आणि त्याचा एक सेंटर पण काढूयात आपण, त्याला नाव देऊया सपोज सी. आता आपण हायगेन्स प्रिन्सिपल बघितलेत बघा. हायगेन्सचं फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगतं, एव्हरी पॉईंट ऑन द प्रायमरी वेव्हफ्रंट. आता ही प्रायमरी प्लेन वेव्हफ्रंट आहे आपली, ह्याच्यावरचा हा जो प्रत्येक पॉईंट आहे हा काय म्हणून ॲक्ट होतो, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, अँड दे विल एमिट्स सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आपण म्हणतो असं, बट हे जे रेज आहेत हे फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतात, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये दे डज नॉट एक्झिस्ट. मग आता आपल्याला काही सेट ऑफ रेज कन्सिडर करायचे. पहिला सेट आपल्याला कसा घ्यायचा आहे, सपोज हा जो रे आहे तो आपल्याला कॉन्व्हर्ज करायचा आहे. आपण टार्गेट ठेवूयात सपोज पी नॉट पॉईंटला मला त्याला कॉन्व्हर्ज करायचं आहे. मग कॉन्व्हर्ज करण्यासाठी मी सेट ऑफ रे घेतोय, तसे तर नंबर ऑफ रेज आहेत. मग पॅरलल करण्यासाठी आपण एक सेट घेतला, ए पासून निघणारा आणि बी पासून निघणारा एक एक रे. आता हे रे तर पॅरलल आहेत, ते कॉन्व्हर्जच होणार नाहीत. मग त्यांना कॉन्व्हर्ज करण्यासाठी आपल्याला आणखीन एक कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे बाय कॉन्व्हेक्स लेन्स त्या ठिकाणी ठेवावी लागते. सो लेट अस कन्सिडर अनदर बाय कॉन्व्हेक्स लेन्स इंटरपोज्ड बिटवीन द स्क्रीन अँड द स्लिट. मग हे जे डिस्टन्स आहे यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल डी. इट शुड बी व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन द स्लिट विड्थ स्मॉल ए. ह्या डिस्टन्सपेक्षा डिस्टन्स खूप ग्रेटर असतं, म्हणजे अँगल्स अगदी जे तयार होणार आहेत ते स्मॉलच आहेत. ऑल द रेज, हे जे पॅरलल रेज आहेत ना, दे विल कॉन्व्हर्ज ॲट इट्स फोकस.
म्हणजे थोडक्यात इथून ते इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे आपलं, तो असणार आहे आपला फोकस, आणि तो जो फोकस आहे हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असतो डी. म्हणजे डी आणि फोकस ह्या दोघांना तुम्ही एकच डिस्टन्स असं कन्सिडर करू शकता. बघा ना, आता हे जे सगळे पॅरलल रेज आहेत हे कॉन्व्हर्ज झाले आणि कुठल्या पॉईंटला एकत्र आलेत ते पी नॉटला. बट बिफोर कमिंग टू पॉईंट पी नॉट दे विल कव्हर इक्वल पाथ. हा जो ए पॉईंट आहे त्यानं पी नॉटला येईपर्यंत जेवढा पाथ कव्हर केलाय तेवढाच पाथ तुमच्या बीनी पी नॉटला येईपर्यंत कव्हर केलाय. मग जर दोघांचा पाथ सेम असेल तर त्यांचा पाथ डिफरन्स काय असणार आहे? 0. आणि जर पाथ डिफरन्स 0 असेल तर तुम्हाला माहिती आहे क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रपला ट्रप मॅच होते, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो, आणि या ठिकाणी जो मॅक्झिमम तयार होणार आहे सेंटरचा तो सेंट्रल मॅक्झिमम ह्या नावाने ओळखला जातो. म्हणजे हा पॉईंट स्टडी करतानाच आपल्याला काय करायचं, ह्याला टोटल 4 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. एक एक डिस्कस करूया. सो पहिला जो पॉईंट तुम्ही कन्सिडर करणार आहे तो कन्सिडर करणार आहे आपण कंडिशन फॉर सेंट्रल मॅक्झिमम. कंडिशन फॉर सेंट्रल मॅक्झिमम. आता ही कंडिशन आता जे डिस्कस केलं तेच सगळं लिहायचं आहे की कन्सिडर दोज सेट ऑफ रेज विच आर पॅरलल टू सी पी नॉट. दे विल कवर्स इक्वल पाथ बिफोर कॉन्व्हर्जिंग ॲट पॉईंट पी नॉट. सो द पाथ डिफरन्स बिटवीन देम विल बी 0. आणि जर पाथ डिफरन्स 0 असेल दे विल रिइन्फोर्स इच अदर अँड प्रोड्यूस ए सेंट्रल मॅक्झिमा ॲट पी नॉट. एक 3-4 लाईन्स त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनच्या आल्या पाहिजे. नाउ लेट अस कन्सिडर अनदर सेट ऑफ रे विच विल मेक्स एन अँगल थीटा विथ द सी पी नॉट. आणखीन एक रे आपण कन्सिडर करूयात दुसरा. सपोज हा रे मी घेतला तर बघा ह्यानं किती अँगल क्रिएट केला इथं? थीटा. मग ह्याला पॅरलल रेज घ्यायचे म्हणजे त्या सगळ्यांनी किती अँगल क्रिएट केलेला असला पाहिजे? सी पी नॉट बरोबर. तर तुमचा सेम अँगल हा थीटा क्रिएट केलेला असला पाहिजे. मग हे जे सगळे रेज आहेत तुमचे रिफ्रॅक्शनच्या नंतर काय करतील ते त्या ठिकाणी एकत्र येतील. कुठे एकत्र येणार आहेत ते? तर एक पॉईंट घेऊया सपोज आपण पी. म्हणजे हे सगळे रेज कॉन्व्हर्ज झाले इथून, हे कॉन्व्हर्ज झाल्याच्या नंतर ते कुठे एकत्र आले? आपल्या पी ह्या पॉईंटला एकत्र आले बघा. आणि आता हे जे डिस्टन्स आहे तुमचं पी नॉट पासून ते कुठलं? पी. ह्या डिस्टन्सला काय म्हणूया? सपोज आपण या ठिकाणी एक्स म्हणूया. आता जसे हे रेज सेंट्रल मॅक्झिमाच्या अप्पर साईडला होत आहेत कॉन्व्हर्ज, तसेच रेज लोअर साईडला पण कॉन्व्हर्ज होणार आहेत. म्हणजे जेवढा हा एक्स वरती आहे तेवढाच एक्स खाली घ्यायचा. आता तिथं मॅक्झिमा तयार होत आहेत, मिनिमा तयार होत आहेत, तो आपला पुढचा पार्ट आहे. बट आत्ताची केस तुम्हाला कळली असेल. आपण काय केलं तर वी हॅव कन्सिडर्ड दोज सेट ऑफ रेज की ज्यांनी थीटा एवढा अँगल क्रिएट केलेला आहे सेंट्रल रे सी पी नॉट बरोबर, आणि ते सगळे रेज कॉन्व्हर्ज झाल्याच्या नंतर पी पॉईंटला एकत्र आलेत. आता जसे रेस तुम्ही अप्पर पार्टला कॉन्व्हर्ज करताय तसेच रेस तुम्ही लोअर पार्टला सुद्धा कॉन्व्हर्ट करू शकता. बट स्टडीसाठी आपण एकच रे घेऊया. आता इथं झालं काय, हे जे नवीन सेट आपण तयार केला ना तर त्यांच्यामुळे त्यांची प्लेन वेव्ह फ्रंट जी होती ही अशी झाली जी सेकंडरी वेव्ह फ्रंट असेल. मग आता ह्याच्यामध्ये हा जो अँगल दिसतो आपल्याला 90 डिग्री, ह्या पॉईंटला एक सपोज आपण नाव देऊयात, समजा काय म्हणूयात ई. आपल्याला इथे एक राईट अँगल ट्रायंगल मिळालाय बघा, ए बी आणि ई. आता जेवढा हा अँगल थीटा आहे जिओमेट्रीवरून आपण तेवढाच हा अँगल सुद्धा काय दाखवू शकतो? थीटा दाखवू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपण जर हा ट्रायंगल कन्सिडर केला इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे हा आपला? ए ई बी. आणि त्याच्यामध्ये जर आपण साइन थीटा कन्सिडर केला तर साइन थीटा काय आपला सांगा? अपोजिट साइड. अपोजिट साइड काय आहे तुमच्या आता? ही बीई डिवायडेड बाय हायपोटेनियस. त्याची हायपोटेनियस काय आता इकडं ए. जर ह्या एला आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय मग बघा, बीई इज इक्वल टू ए साइन थीटा. आता हा बी म्हणजे काय माहिती आहे? हा फर्स्ट रे आणि हा जो सेकंड सेट आपण कन्सिडर केला ना त्यांच्यामधला पार्ट डिफरन्स येतो हा एवढा. म्हणजे आपण ह्यालाच काय म्हणू शकतो या ठिकाणी? पी डी. सो एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे जे आपण कंटिन्युअसली पुढे वापरणार आहे. काय कंडिशन आहे? पी डी म्हणजेच बीई पार्ट डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थीटा. पहिला पार्ट आपल्या या ठिकाणी कंप्लीट झाला. ठीक आहे. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कंडिशन फॉर सेकंडरी मिनिमम. आता सेकंडरी काय म्हटलं आपण त्याला? तर मग अशा हायगेन्स प्रिन्सिपल सांगितलं आपण. प्रायमरी वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट काय म्हणून ॲक्ट झाला आपला? सेकंडरी सोर्स. आणि त्यांना जे रेज एमिट केले हे सेकंडरी वेव्हलेट्स म्हणतो आपण त्यांना, किंवा सेकंडरी वेव्स. त्यांनी तयार केलेले जे मॅक्झिमा आणि मिनिमा असतील त्यांना आपण नाव दिले सेकंडरी मॅक्झिमा आणि सेकंडरी मिनिमा. हा जो होता पहिला ह्याला आपण काय म्हटलं? सेंट्रल मॅक्झिमा.
त्याच्यानंतर जे तयार होतील अप्पर आणि लोअर पार्टमध्ये त्यांना आपण काय म्हणतो, सेकंडरी मॅक्झिमा आणि सेकंडरी मिनिमा. सो पहिले आपण काय करूयात, कंडिशन काढूयात. कोणासाठी काढूयात कंडिशन आपण, सपोज कंडिशन फॉर nth सेकंडरी मिनिमा. पहिल्यांदा आपण कंडिशन काढू nth सेकंडरी मिनिमासाठीची. ठीक आहे. आता मिनिमम म्हणजे काय म्हणतो आपण, लाईटची इंटेन्सिटी त्या ठिकाणी मिनिमम झाली पाहिजे. आता थोडंसं टेक्स्टबुकपेक्षा एक वेगळं टेक्निक तुम्हाला सांगतोय. आता ही जी आपली स्लिट आहे, काय स्लिट आहे आपली या ठिकाणी, AB. ह्या स्लिटला आपण डिवाइड करायचं. जर तुम्हाला मिनिमा पाहिजे असेल तर इव्हन पार्ट्समध्ये आणि जर तुम्हाला मॅक्झिमा पाहिजे असेल तर ऑड पार्ट्समध्ये. कसं डिवाइड करतोय बघा. सपोज हा ट्रायंगल आहे आपला, कुठला ट्रायंगल आहे, A इकडे B आणि हा काय होता आपला E 90, बरोबर. मग आता आपण रेज इमॅजिन करू. पहिला रे आपण कुठला कन्सिडर केला आहे, A. आता त्या रेचा त्याच्याशी असणारा जो पार्ट डिफरन्स आहे हा ऑलवेज काय असतो आपला 0. त्याच्यानंतर जर आपण हा B सेट कन्सिडर केला इथला, तर हे दोन रेज एकमेकांना कसे झाले, पॅरलल. आता ह्या स्लिटला मी काय करतोय, दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. म्हणजे बघा ना, हा पॉईंट काय होता आपला स्ली, म्हणजे या स्लिटला आपण डिवाइड केलं दोन पार्ट्समध्ये, इव्हन पार्ट्समध्ये. जर दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं तर हे सगळे रेज एकमेकांना काय आहेत आता, पॅरलल. आता ए पासून निघणारा जो रे त्याचा स्वतःशी पार्ट डिफरन्स 0 आहे. पण जर आपण त्या सी पॉईंटशी कम्पेअर जर केलं एला, तर त्यांचा पार्ट डिफरन्स असतो λ/2. म्हणजे काय होणार बघा, समजा ही पहिली वेव आहे, ह्याची क्रेस्ट आणि ही ट्रप. आता ही जी दुसरी वेव आहे ही ह्याची क्रेस्ट आणि ट्रप. हा समजा ए पॉईंट आहे, त्याच्यापासून निघणारी वेव, आणि ही काय समजा सी पासून निघणारी वेव. तर होणार काय, जर हा तुमचा पार्ट डिफरन्स हा किती असेल, λ/2. λ/2 म्हणजे किती म्हणतो आपण, हा एवढा ना, म्हणजे थोडक्यात त्याची एक क्रेस्टच आपल्याला कट करावी लागेल. सो आता मॅचिंग कोणाकोणाचं होतंय, ह्या क्रेस्टचं ह्या ट्रप बरोबर. आता जर क्रेस्ट आणि ट्रप मॅच झाली तर प्लस ए आणि मायनस ए हे जे ॲम्प्लिट्यूड्स आहेत हे काय होऊन जातील आपले त्या ठिकाणी, कॅन्सल होऊन जातील. म्हणजे जे रिझल्टंट इंटेन्सिटी ते 0 असणार. आता जसं ए आणि सी या पॉईंटला झालं, सेम तसंच अप्पर हाफमधल्या प्रत्येक पॉईंटसाठी लोअर हाफमध्ये एक पॉईंट करतो. म्हणजे क्रेस्टला ट्रप मॅच होते आणि असा अप्पर हाफ लोअर हाफला पूर्णपणे कॅन्सल होऊन जातो. म्हणजे जो रिझल्टंट तुमच्या स्क्रीनपर्यंत पोहोचतोय तो मिनिमम इंटेन्सिटीचा असेल आणि त्या ठिकाणी आपला सेंट्रल मिनिमा तयार होणार. म्हणजे इन जनरली काय टेक्निक सांगितलं तुम्हाला मी, जर तुम्हाला मिनिमा मिळवायचा असेल तर काय करायचं, ह्या स्लिटला इव्हन पार्ट्समध्ये डिवाइड करायचं, 2, 4, 6 लाईक दिस. आता सर सिंपल टेक्निक लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस काय करायचं, λ/2 हा पार्ट डिफरन्स ॲड करत जायचा. आता बघा, समजा पहिल्यांदा किती होता 0, नंतर किती आहे λ/2. त्याच्यात जर तुम्ही लॅम्बडा मिळवला तर तो काय झाला λ. म्हणजे फायनली आता ए आणि बी यांच्यामधला हा पार्ट डिफरन्स जो BE आहे तो किती आला, λ. त्याकडे फोकस करा. सिंपल टेक्निक, प्रत्येक वेळेस λ/2 ॲड करत जायचं. म्हणजे कंडिशन काय मिळाली आपल्याला पार्ट डिफरन्सची, हो काय ते लिहिली आहे BE ची, BE इज इक्वल टू ए साइन, आता पहिला आहे ना हा थीटा, मग त्याला काय म्हणत आपण θ1 इज इक्वल टू किती काढला हा पार्ट डिफरन्स आपण, λ. ओके, फर्स्ट मिनिमासाठी. आता सेकंडरी मिनिमासाठी काय करू आपण, ह्या स्लिटला टोटल 4 पार्ट्समध्ये डिवाइड करूया. 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं. आता काय होणार, हा 0, हा λ/2, हा किती आहे तुमचा λ. आता त्यात परत λ/2 ॲड करा, मग तो काय झाला आपला 3λ/2 आणि पुढचा काय झाला 2λ. म्हणजे जो फायनल पार्ट डिफरन्स असणार आहे तुमच्या बी आणि ई मध्ये, हा पार्ट डिफरन्स किती असेल आता आपला 2λ. म्हणजे जर आता परत एकदा तुम्हाला BE इज इक्वल टू ए साइन θ2, म्हणजे आता सेकंड मिनिमा मिळवतोय ना आपण, तर त्यासाठी पार्ट डिफरन्स काय मिळाला आपल्याला 2λ. मग जर तुम्ही असं करत जर nth मिनिमा काढायचा असेल सेकंडरी मिनिमा, तर आपल्याला काय करावं लागेल, BE म्हणजे पार्ट डिफरन्स इज इक्वल टू ए साइन θn, आणि जनरल ऑब्झर्वेशन करा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. सो इथं जर n असेल तर इथं सुद्धा काय येणार आहे तुमचा n. सो इन जनरल कंडिशन जी आहे nth सेकंडरी मिनिमासाठी ती काय झाली आता आपली, पार्ट डिफरन्स इज इक्वल टू ए साइन θn इज इक्वल टू nλ. मग आपण साइन θn तसाच ठेवू आणि हा जो ए आहे तो राईट साईडला शिफ्ट करू. सो इन जनरल कंडिशन जी आहे तुमची सेकंडरी मिनिमा मिळवण्यासाठीची ती साइन θn इज इक्वल टू nλ/a.
एन स्टँड्स फॉर सेकंडरी मिनिमा, फर्स्ट सेकंड थर्ड वॉट एव्हर. आता जसं आपण मिनिमासाठी काढलं तशीच कंडिशन आपण कोणासाठी काढू शकतोय, मॅक्झिमासाठी. सो कंडिशन फॉर nth सेकंडरी मॅक्झिमा, कोणासाठीची कंडिशन काढायचं तर आपल्याला nth सेकंडरी मॅक्झिमा. आता आपण ह्या स्लिटला कुठल्या पार्ट्समध्ये डिवाइड केलं तर बघा, इव्हन पार्ट्समध्ये. आता आपल्याला त्याला डिवाइड करायचं आहे ऑड पार्ट्समध्ये. ऑड पार्ट्सच का, इव्हन पार्ट तर एकमेकांना कॅन्सल होतात, रिझल्टंट इंटेन्सिटी पोहोचतच नाही स्क्रीनपर्यंत. मग बघा आता जर ऑड पार्ट्स पाडले, आता पहिला पार्ट ऑलरेडी पाडून झालता आणि त्यावेळेस आपल्याला सेंट्रल मॅक्झिमा मिळाला सुद्धा. आता 1 नंतरचा ऑड पार्ट कितवा असणार आहे, 3rd, 5th, 7th लाईक दिस. जर आपण समजा ह्या स्लिटला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं, 1, 2, 3. आता पार्ट डिफरन्स बघा, 0, λ/2, लॅम्बडा, आणि फायनल जो पार्ट डिफरन्स आहे हा काय असेल रे आपला, 3 λ/2. बी मधला फायनल पार्ट डिफरन्स 3 λ/2. मग झालं काय, फर्स्ट पार्टला सेकंड पार्ट काय झाला तुमचा, कॅन्सल. बट जो रिमेनिंग पार्ट आहे, जो तिसरा पार्ट होता, हा पार्ट मात्र कॅन्सलच नाही झाला. दॅट विल रिचेस टू द स्क्रीन. बट रिमेंबर, ओव्हरऑल इंटेन्सिटीमधला फक्त तिसराच पार्ट स्क्रीनपर्यंत पोहोचतोय. सो ऑब्विसली जो सेंट्रल मिनिमम आहे त्यापेक्षा आपली इंटेन्सिटी थोडीशी आता कमी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग जी कंडिशन आहे पहिल्या सेकंडरी मॅक्झिमासाठी ती काय मिळाली आपल्याला, पार्ट डिफरन्स जो आहे ना, हा फायनल पार्ट डिफरन्स बीई, हा किती पाहिजे आता, ए साइन थिटा. पहिला आहे म्हणून 1, आता ऑलरेडी θ1 म्हणून झालं, आपण याला काय करूयात, θ1' असं म्हणू. फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा इज इक्वल टू, हा फायनल पार्ट डिफरन्स किती मिळाला रे आपल्याला, 3 λ/2 फर्स्टसाठी. आता सेकंडरी मॅक्झिमम मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याला नेक्स्ट 5 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे स्क्रीनला. जर 5 पार्ट्समध्ये तुम्ही डिवाइड केलं तर काय होईल, पहिला पार्ट दुसऱ्याला कॅन्सल झाला, तिसरा पार्ट चौथ्याला कॅन्सल झाला. सो एक पार्ट जो आहे ना लास्टचा, तो मात्र शिल्लक राहिला, म्हणजे तो 5th पार्ट स्क्रीनपर्यंत पोहोचणार. म्हणजे इंटेन्सिटी अजून कमी होईल, मॅक्झिमाच आहे बट कमी इंटेन्सिटीवाला मॅक्झिमा. मग आता पार्ट डिफरन्स काढूयात, करा λ/2 ॲड करत राहा. 0 λ/2 लॅम्बडा 3 λ/2, हा किती असेल 2 लॅम्बडा, आणि लास्ट मग जो हा तुम्हाला बीई मिळेल हा किती असणार आहे, मग आता आपला त्या ठिकाणी 5 λ/2. अंडरस्टूड. सो हा फायनल नंबर लक्षात ठेवायचा. हे सगळं तुम्हाला मी जनरल टेक्निक दिले लक्षात ठेवण्यासाठी. सो सेकंडरी मॅक्झिमम मिळवण्यासाठी काय केलं तर आपण, बीई जो आहे पाथ डिफरन्स तो किती घेतला, ए साइन θ2' इज इक्वल टू काय केलं आपण, 5 λ/2. इन जनरल ऑब्झर्वेशन करा, 3 λ/2, 5 λ/2 म्हणजे ऑड मल्टिपल्स ऑफ λ/2 अशी कंडिशन मिळते. मग काय करणार आपण, ए साइन θn' असं करूयात. nth सेकंडरी मॅक्झिमम मिळवायचा आहे. मग त्यासाठी ही कंडिशन काय करूयात आपण, 2p+1. 2p+1 ने ऑड मल्टिपल कसा तयार होतो, समजा तुम्हाला थर्ड तयार करायचं तर पीला 1 म्हणा, म्हणजे 2 × 1 2 + 1 3 झाला पहिला मल्टिपल तयार लाईक दिस. आणि इन जनरल कोणाचा मल्टिपल आहे तो λ/2. आता फक्त एला राईट साईडला शिफ्ट करा, म्हणजे साइन θn' इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 2p+1 λ/2a. ही काय झाली, इन जनरल कंडिशन nth सेकंडरी मॅक्झिमा मिळवण्यासाठीची. ओके, बघा फर्स्ट पार्ट आपण काय बघितला, कंडिशन फॉर सेंट्रल मॅक्झिमा. सेकंड पार्ट आपण काय बघितला, कंडिशन फॉर nth सेकंडरी मिनिमा. थर्ड पार्ट आपण काय बघितला, कंडिशन फॉर nth सेकंडरी मॅक्झिमा. आता जो लास्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे या पॉईंटचा, तो म्हणजे विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. ओके, आता सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ कशी काढायची बघा. सपोज हा पॉईंट आपला फर्स्ट मिनिमम होता, आता दुसऱ्या साईडला पण फर्स्ट मिनिमम आहे. सो इन जनरली हा जर तुम्ही ग्राफ काढायला गेला ना, हा ग्राफ कसा होणार बघा, हा आपला आहे सेंट्रल मॅक्झिमा. हा जो आहे ना सेंटरचा, ह्याला काय म्हणतोय आपण, सेंट्रल मॅक्झिमा. हा आता हा जो आहे हा तयार झालाय, हा आहे आपला फर्स्ट सेकंडरी मिनिमा. तसाच याही साईडला फर्स्ट सेकंडरी मिनिमा. नंतर काय झालं, लाईटचा फक्त कितवा पार्ट पोहोचला, आता फक्त आपला
तिसरा पार्ट पोहोचला आहे. तिसरा पार्ट जर पोहोचलेला असेल तर इंटेन्सिटी अजून थोडीशी कमी झाली. मग हा जो तुमचा मॅक्झिमा तयार झालाय तो काय आहे? तो आहे तुमचा फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा. मग त्याच्यानंतर जो मिनिमा तयार होईल तो काय असेल तुमचा सेकंड सेकंडरी मिनिमा. फर्स्ट इथंच तयार झालता ना, याही साईडला तेच. म्हणजे हा जो मिनिमा तयार झाला हा काय आपला आता फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा. हा काय तुमचा सेकंड सेकंडरी मिनिमा. हा तर इथंच तयार झालाय लाईक दिस. मग आता विड्थ कशी काढणार आपण? हे काय, ही आहे तुमची विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. म्हणजे हा जो तुम्ही एक्स काढताय की नाही, ह्या एक्सला फक्त काय करायचंय 2 ने आपण मल्टिप्लाय करायचं म्हणजे विड्थ मिळणार. त्यासाठी सिंपल टेक्निक सांगतो, लक्षात ठेवा. साइन थिटाचे 2 फॉर्म्युले कम्पेअर करायचे. कुठं कुठं दिसतोय साइन थिटा? जरा तुम्ही ह्या डिस्टन्सकडे फोकस करा. समजा हे डिस्टन्स फोकल लेंथ म्हणजेच आपण डी म्हटलंय ना. जर आता आपण ह्यात साइन थिटा घेतला तर साइन थिटा म्हणजे काय ते मिळतं आपल्याला अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. हा ट्रायंगल इमॅजिन करूयात. आता ह्या ट्रायंगलमध्ये अपोजिट साईड कुठली आपली इथं एक्स. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय झाला एक्स आणि अपॉन जी आता तुमची हायपोटेनियस म्हणताय की नाही, ही साईड आणि ही साईड जवळपास सेमच आहेत कारण डी हा खूप ग्रेटर असतो. म्हणजे साइन थिटा जर घेतला हा असा तर तो काय मिळाला अपोजिट साईड एक्स आणि अपॉन त्याच्या हायपोटेनियस त्याला काय म्हणणार कॅपिटल डी. म्हणजे साइन थिटा काय मिळाला आता आपल्याला इथं साइन थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन कॅपिटल डी, पहिला फॉर्म्युला. त्याचबरोबर आणखीन एक फॉर्म्युला साइन थिटाचा आपल्याला हा मिळाला आहे बघा. ह्यात जर आपण n1 टाकला तर हा फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला, तर साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. आता तुम्हाला दिसतंय LHS दोघांचे काय आहे सेम, तर RHS पण आपण सेम कन्सिडर करू शकतो. म्हणजे काय झालं एक्स अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. हा डी शिफ्ट करूयात, लॅम्बडा डी अपॉन ए. हा काय मिळाला आपल्याला एक्स. आता जर आपल्याला विड्थ मिळवायची असेल तर आत्ताच सांगितलं ह्या एक्सला काय करतोय आपण 2 न मल्टिप्लाय करतोय. म्हणजे इन जनरल हा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला 2 लॅम्बडा डी अपॉन ए. इन दिस वे वी हॅव डन विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. सो मित्रांनो परत एकदा सांगतो की हा खूप मोठा पॉईंट आहे. सो याला 4 पार्ट्समध्ये डिवाइड करूयात आपण. फर्स्ट काय केलं आपण कंडिशन फॉर सेंट्रल मॅक्झिमा. त्यात तुम्ही सांगितलं की सेंट्रल मॅक्झिमा कसा तयार होतो, तर पार्ट डिफरन्स 0 असतो. मग आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला AEB. त्यात आपण पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला जनरल काढला ए साइन थिटा. नंतर आपण काय काढलं कंडिशन फॉर nth सेकंडरी मिनिमा. सेकंडरी काय म्हणायचं सांगितलं, हे रेज सगळे सेकंडरी रेज आहेत, त्यांनी केलेला मिनिमा आहे तो. म्हणजे आता हा बघा, हा काय काढला आपण BE फर्स्ट सेकंडरी मिनिमा. हा काय काढला आपण सेकंड सेकंडरी मिनिमा. मग इन जनरली nth सेकंडरी मिनिमासाठी हे एक्सप्रेशन काढलं. काय केलं काढताना आपण ह्या स्लिटला इव्हन पार्ट्समध्ये डिवाइड केलं 2, 4, 6 आणि पार्ट डिफरन्स कसा ॲड केला 0 लॅम्बडा बाय 2 लाईक दिस. आता कंडिशन फॉर nth सेकंडरी मॅक्झिमम त्यात काय केलं आपण स्लिटला ऑड पार्ट्समध्ये डिवाइड केलं 3, 5, 7 आणि जो खालचा फायनल पार्ट डिफरन्स होता तो कन्सिडर केला. सगळं नाही पाठ करत बसायचं, काय करायचंय लॅम्बडा बाय 2 ॲड करत जायचं प्रत्येक वेळेस आणि फायनल व्हॅल्यू घ्यायची 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 लाईक दिस. सो इन जनरली आपल्याला काय मिळालं 2p+1 लॅम्बडा अपॉन 2a. आणि फायनल जो चौथा पार्ट होता तो काय होता आपला, तर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. ते आपण कसं लक्षात ठेवलं, साइन थिटाचे 2 फॉर्म्युले कम्पेअर केले, एक्स मिळाला आणि एक्सला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळाली विड्थ. अपेक्षा करतोय मित्रांनो तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. अशाच जर नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघावे असे वाटत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.